हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते। तर मी गजानन महाराजांच्या मंदिरातले भरपूर व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते आणि आजही मंदिरातला मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते। तर हे बघा, सगळे गजानन महाराजांचे भक्त जमलेले आहेत आरतीसाठी आणि आरती 7 वाजता संध्याकाळी असते। दर गुरुवारी, म्हणजे रोजच 7ला असते, पण गुरुवारी जरा जास्त भाविक असतात आणि ते सगळे जमलेले आहेत। तर खूप अशी मागे गर्दी आहे। आता वाट बघताय, म्हणजे 7 वाजले की आरती सुरू होते। तर आरतीची तयारी चालू आहे मंदिरामध्ये। आणि चला, आपण तुम्हाला माऊलींचं दर्शन पण घडवते। हे बघा, गजानन माऊली किती छान आहे ना मूर्ती। आणि साईडला प्रसाद आहे आणि आता सुरू झालेले आहे आरती। तर इथे ज्याला इच्छा असेल तर तो आरती करतो, आरती म्हणतो, ज्याची त्याची इच्छा असते। आणि इच्छेनुसार कोणी म्हणतं की आम्हाला प्रसाद द्यायचा, तर तुम्ही इथे प्रसादही देऊ शकतात। खूप छान असं गुरुवारी वाटत असतं। भरपूर लोक भक्त जमलेले असतात, गजानन भक्त। तर खूप छान वाटतं ना। मी नेहमीच तुमच्याबरोबर गुरुवारचे व्हिडिओ शेअर करतच असते, नाही का? तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये, कारण तुम्ही बरेच जण सांगत नाही मला कमेंटमध्ये की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात म्हणून। तर नक्की सांगा, म्हणजे मला अजूनही उत्साह येईल व्हिडिओ बनवायला, टाकायला। तर आता आरती झाली आहे आणि आरतीनंतर अर्थातच प्रसाद असतो। प्रसादामध्ये अर्थातच माऊलींचा आवडता नैवेद्य, पिठलं, पोळी, भात आणि काहीतरी गोड वगैरे। आणि आता हे बघा, सगळे आरतीसाठी जमलेले आहे, भरपूर गर्दी जमलेली आहे। बरेच मंदिराच्या बाहेरही उभे, कारण इथे बरीच गर्दी होऊन जाते, तर बाहेरच्या साईडला उभे राहतात। तर भरपूर असे भक्त, माऊलींचे भक्त दर गुरुवारी त्यांना जसा वेळ मिळेल तसा येतात आणि माऊलींचं दर्शन घेतात। कारण बरेच जणांचं ऑफिस लेट सुटतं, कोणी 7, 7:30, कधी 8, 9, 10पर्यंतसुद्धा भक्त येत असतात माऊलींच्या दर्शनासाठी। आणि त्याच मंदिराच्या इकडच्या साईडला सगळा असा प्रसाद असतो आणि प्रसादासाठी भरपूर अशी गर्दी असतेच। आरती झाली की लगेच प्रसाद सुरू। आणि मी मागे पण तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केला होता की आम्ही प्रसाद केळीच्या पानावरच वाटतो म्हणून। तर आजही हे बघा, केळीच्या पानावरच वाटतोय प्रसाद, म्हणजे दर गुरुवारी केळीच्या पानावर प्रसाद असतो। आणि प्रसाद घेतल्यानंतर इकडे मोठं ग्राउंड आहे, तर त्या ग्राउंडमध्ये सगळे भक्त प्रसाद खाण्यासाठी बसलेले असतात। खूप छान असे रांगेत, शिस्तीत, अगदी व्यवस्थित, कुठेही काही वाद नाही, विवाद नाही। आणि ज्याला जशी जागा मिळेल तशी रांगेशीर असे छान प्रसाद खाण्यासाठी सगळे गजानन भक्त बसलेले असतात। आणि आपल्याला जर हवं असलं ना, तर प्रसाद आपण रिपीटही घेऊ शकतो, म्हणजे मला अजून प्रसाद पाहिजे असं जर म्हटलं तरी आपण घेऊ शकतो। तर भरपूर असे भक्त आवडीने प्रसाद खातात आणि अर्थात माऊलींचा हा प्रसाद आहे, खूप छान असं वाटतो दर गुरुवारी, अगदी खूपच मस्त वाटत असतं। तर आमच्याकडे पण भरपूर असा पाऊस पडलेला आहे आणि पाऊस असूनही वातावरण अगदी थंड झालेलं आहे आणि एवढं पाऊस वगैरे सगळं काही आहे, तरीसुद्धा बरेच भक्त मंदिरामध्ये येत आहे माऊलींच्या दर्शनासाठी खास। आणि हे बघा, हा आहे राईसचं पातेली आणि एवढा सगळा प्रसाद इथे वाटला जातो। बरेच भाविक अगदी पोटभर जेवण करतात आणि प्रसादासाठी, आणि अशा रांगेमध्ये बसलेले असतात अगदी शिस्तीमध्ये। बघा, भरपूर असे भक्त छान असे प्रसाद खायला बसलेले आहेत।